एका जंगलात एक खोडकर कोल्हा राहत होता. त्याला आपले मित्र आणि शेजारी यांच्याबरोबर नेहमी मजा करायची सवय होती. याच जंगलात एक करकोचा राहत होता, जो खूप शांत आणि सभ्य स्वभावाचा होता. एके दिवशी कोल्ह्याने करकोचाला जेवण करण्यासाठी आपल्या घरी आमंत्रित केले. कोल्हा म्हणाला, "प्रिय करकोचा, उद्या संध्याकाळी तू माझ्या घरी जेवायला ये. मी तुझ्यासाठी खास मेजवानी तयार करेन." करकोचा आनंदाने म्हणाला, "नक्कीच, मी आनंदाने येईन कोल्हा." दुसऱ्या दिवशी करकोच्या वेळेवर कोल्ह्याच्या घरी पोचला. कोल्ह्याने जेवण वाढले. करकोचाला भूक लागली होती. पण कोल्ह्याने काय केले? त्याने दोघांसाठी जेवण एका अगदी सपाट आणि उथळ ताटलीत वाढले. ते जेवण म्हणजे थोडे पातळ सूप होते. कोल्हा आपले सूप जीभ चाटून एका क्षणात पिऊन टाकतो, पण करकोचा आपले लांब आणि बारीक चोच त्या सपाट ताटलीत व्यवस्थित बुडवू शकत नाही. तो प्रयत्न करतो, पण त्याला सूपचा एक थेंबही पिता येत नाही. कोल्हा हसून म्हणतो, "करकोचा, तुला सूप आवडले नाही का? तू काही खाल्लास नाहीस?" करकोचा नम्रपणे म्हणतो, "नाही नाही कोल्हा, जेवण खूप स्वादिष्ट होते. पण आज माझी तब्येत थोडी बरी नाहीये, म्हणून मला नीट जेवता येत नाहीये." करकोचा भुकेलाच राहतो, पण तो कोल्ह्यावर रागावत नाही. तो शांतपणे कोल्ह्याचा निरोप घेतो आणि आपल्या घरी परत येतो. कोल्ह्याला मात्र करकोच्याची फजिती पाहून हसू आवरत नव्हते. दुसऱ्याच दिवशी करकोच्याने कोल्ह्याला आपल्या घरी जेवणाचे परत आमंत्रण दिले. करकोचा म्हणाला, "माझ्या प्रिय कोल्ह्या, कालच्या तुझ्या मेजवानीबद्दल धन्यवाद. आज तू माझ्या घरी जेवायला ये. मी तुझ्यासाठी खास मासे आणि तांदळाचा पदार्थ तयार केला आहे." कोल्हा उत्साहाने म्हणाला, "वा, मी नक्कीच येईन करकोचा." कोल्हा वेळेवर करकोच्याच्या घरी पोचला. करकोच्याने मेजवानीची तयारी केली होती. करकोच्याने दोघांसाठी जेवण एका उंच आणि अरुंद तोंडाच्या भांड्यात वाढले. करकोचा आपली लांब चोच सहजपणे त्या भांड्याच्या आत टाकतो आणि मनसोक्त जेवण करतो. पण कोल्ह्याचे तोंड रुंद असल्यामुळे ते भांड्याच्या अरुंद तोंडाच्या आत जात नाही. तो फक्त वास घेऊ शकतो, पण आतून एक कणही काढू शकत नाही. कोल्हा खूप प्रयत्न करतो, भांडे कलवतो, आपले नाक आत टाकण्याचा प्रयत्न करतो, पण तो पूर्णपणे उपाशी राहतो. त्याला आपली चूक आता चांगलीच आठवते. कोल्हा लाजेने म्हणतो, "करकोचा, मला भूक नाहीये, मी थोडा बाहेर जाऊन येतो." करकोचा शांतपणे म्हणतो, "काय झाले कोल्हा? तुला आवडले नाही का? तू काही खाल्लास नाहीस?" कोल्हा शांतपणे आणि लाजेने मान खाली घालून तिथून निघून गेला. त्याला समजले की त्याने काल करकोच्याबरोबर किती वाईट वर्तन केले.